तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये ज्याचं नाव आहे बोलकी दुनिया. आणि आज आपल्या संघ असाच एक खास व्यक्ती आहे, ज्याचं आज राजकारणामध्ये कमी वयामध्ये 1 वर्षापासून पदार्पण केलंय. तर त्यांच्याशी आपण आज थेट संवाद साधणार आहोत. श्री, तुमचं आमच्या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. नमस्कार. तू आमंत्रित केलं त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. आज तू एवढ्या कमी वयामध्ये राजकारणामध्ये प्रवेश केलायस आणि 5 वर्षापासून तू तसंही काही ना काही समाज कार्य करत होता. पण तुझ्याकडे आज गेले 1 वर्ष फुरसुंगी देवाची उरुळी मंडल याचं भाजप सरचिटणीस पद आहे. तर हा प्रवास तुझा जो होता किंवा आज तू हे पद किंवा राजकारणामध्ये येण्याचं प्रेरणा तुला कशी मिळाली? पहिलं तर माझं मूळ गाव खानावडी म्हणजे महात्मा फुलेंचं जन्मगाव आणि दुसरं तालुका माझा पुरंदर म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं जन्मस्थळ. अशा भागातनं मी आलोय तर संघर्षाचा वारसा घेऊनच आलेलो आहे. आणि ज्या भागात मी राहतो त्या भागाची परिस्थिती आता भयानक सध्या झालेली. तर मग शिक्षण 4थी पर्यंत मी साने गुरुजी शाळेत केलं. त्यानंतर साधना शाळेत 12वी पर्यंतच शिक्षण केलं. कॉलेज पण तिथंच केलं, एस.एम. जोशीला कॉलेज. आणि त्यानंतर डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये मी माझं फिल्म मेकिंग आणि जर्नलिझमचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर व्यवसायात उतरलो, व्यवसाय केला. व्यवसाय करून म्हणलं आता आपण आपल्या स्वतःसाठीच्या गोष्टी भरपूर केलेल्या आहेत. आता समाजासाठीच आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि त्यामुळं मग माझी प्रेरणाच ही होती, की माझ्या भागासाठी मला काहीतरी केलं पाहिजे. मी जिथं जन्मापासून राहतोय, त्या भागाची परिस्थिती. कारण की जर समाजात तुम्हाला बदल घडवायचा असेल, तर तुम्हाला राजकारणात आणि समाजकारणात सक्रिय राहायला लागतं. लोकांचे प्रश्न समजून घ्यायला लागतं. लोकांचे समजून घेता-घेता स्वतः आपण एनालिसिस केलं, फिरलो, बघितलं आसपास, गोष्टी समजून घेतल्या, तर आपल्याला कळतं, की बऱ्याचशा गोष्टी कमी पडतायत. आणि कुठेतरी समाज कमी पडतोय, राजकारणी कमी पडतायत आणि युवक कमी पडतायत, की ते सहभाग घेत नाहीत अशा गोष्टींमध्ये. तर त्या प्रेरणेने मी या फील्डमध्ये आलो. अच्छा. पण तू आता बोलता-बोलता सांगितलंस, की तू फिल्म मेकिंगही केली. हं. मग आता फिल्म मेकिंग एवढं मोठं क्षेत्र आहे, क्रिएटिव्ह क्षेत्र आहे. सो तिथे तुझा रस असेलच, आहेच आहे हं. कदाचित. पण तू राजकारण मग हे 2 फील्ड वेगळ्या एकदम तू कसं काय? म्हणजे फिल्म मेकिंग पण निवडलं असतं तू. हां. चित्रपटाद्वारेही तू हेच सांगितलं भाष्य असतं. करू शकलो असतो. पण असं का? ॲक्चुअली रस संपला माझा. त्या क्षेत्रामधनं थोडासा रस संपला म्हणावा लागेल मला. कारण की समाजात फिल्म मेकिंग ही इमॅजिनरी दुनिया दाखवणं सोपं आहे. पण जी जाज्वल परिस्थिती आपल्या भागाची, ती लोकांपुढं मांडणं, त्याचे विचार मांडणं, ते फिल्मरूपी मांडण्यापेक्षा प्रत्यक्षात त्या गोष्टीमध्ये बदल कसे करता येतात. सहभागी होऊन त्याच्याविषयी सहभागी होऊन भाष्य करणं. हं. हे तुला जास्त जास्त महत्वाचं वाटलं मला. तिकडे तुला ओढवलं गेलं. हां. आणि पूर्णपणे रस संपलाय असं नाही त्या गोष्टीतला. ती गोष्ट ठरलेली आहे, कधी काय करायचं. त्याप्रमाणे त्या गोष्टीत मी आहेच. तुला फिल्म मेकिंग जे तू शिकलायस, ते तुला आज जे काही तू समाजामध्ये कार्य करतोस, तिथे तुला फिल्म मेकिंगचा काही फायदा होतो? नक्कीच ऑब्झर्वेशनच फिल्म मेकिंग आहे. आणि ते ऑब्झर्वेशन आपण सोसायटीचं करतोय, प्रशासनाचं करतोय, प्रतिनिधीचं करतोय. कधीतरी त्या गोष्टीचं भाष्य मी मांडलं. मग आता ठीक आहे, तू आता गंगानगरबद्दल ज्या भागात तू राहतोस त्याबद्दल बोलतोस. पण महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये हडपसर हे दोन्ही भाग एवढे मोठे आहेत. मग तू ह्या भागाविषयी चर्चा न करता आज तू गंगानगर विषयी चर्चा करण्याचा निर्णय का घेतलास? तू महाराष्ट्राबद्दल बोलू शकला असतात. इव्हन तू हडपसरबद्दलही बोलू शकला असतात. मग तुला गंगानगरबद्दल समस्या का तुला अशा मोठ्या वाटतात? काय होतं आजकालची परिस्थिती अशी झाली, की प्रत्येक ज्येष्ठ मंडळी पण म्हणा आणि तरुण मंडळी पण म्हणा, हे स्थानिक राजकारणावर बोलायचं सोडतात आणि ते महाराष्ट्र राज्याच्या, देशाच्या राजकारणावर गप्पा मारत असतात. त्याचा आउटकम काहीच होत नाही. ती चर्चा होती आणि लोक घरी जाऊन झोपतात. पण तुम्ही ज्या भागात राहता, ज्या नगरपालिकेत राहता, ज्या ग्रामपंचायतमध्ये राहता, ज्या पंचायत समितीमध्ये राहता, त्याच्या स्थानिक समस्यांच्या चर्चा कट्ट्यावर झाल्या पाहिजेत, मंडळांमध्ये झाल्या पाहिजेत. आणि त्या चर्चा घेऊन आपण लोकप्रतिनिधींकडे गेलो पाहिजे. तुझा मुद्दा असा आहे की आपण एवढ्या मोठ्या महाराष्ट्राबद्दल बोलण्यापेक्षा आपले जे जवळचा भाग आहे त्याविषयी आपण विचार केला पाहिजे. त्या समस्यांबद्दल आपण माहिती घेतली पाहिजे. तिथून आपण सुरुवात केली. एक्झॅक्टली. म्हणजे तुम्ही जिथं राहताय तिथल्या सुखसोयी तुम्हाला आहेत का? तो माणूस जी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राहतो, तो तुमच्या संपर्कातला माणूस आहे. तुम्ही तिथं त्याच्या संपर्कात राहून कामं करून घ्या ना. तुम्ही उगाच आमदारावर, खासदारावर टीका करत बसण्यापेक्षा, पंतप्रधानावर टीका करत बसण्यापेक्षा, तुमच्या जवळ तुमच्या घरापाशी तुमचा लोकप्रतिनिधी राहतो, तो निवडून दिलेला आहे. तुम्ही त्याच्याकडून तुमच्या भागाची कामं करून घ्या. चांगले चांगले विचार त्यांच्यापाशी मांडा
आणि त्याच्याकडून ती कामं पुढच्या 5 वर्षात किंवा ठरलेल्या कालावधीत करून घ्या. ते करण्याची क्षमता जर तुमच्यात असेल तर तुम्ही राज्याच्या आणि देशाच्या राजकारणावर बोलायला तुम्हाला राईट भेटतो. आता तू बोलता बोलता म्हटलंस की तुमच्या लोकप्रतिनिधींकडून तुम्ही कामं करून घ्या किंवा त्यांना ती समस्या मांडा. मग कुठं तुला असं वाटतंय का की ह्या समस्या किंवा त्या प्रश्नावरती उत्तर सापडत नाहीत म्हणून तू आज हे भाष्य करण्याचं धाडस केलंस? लोकच बोलत नाहीत. ऍक्च्युली सोसायची सवय झालेली आहे समाजाला की सोसत राहायचं. का कोणास ठाऊक माहित नाही की घाबरतात आहेत लोक. म्हणजे प्रशासनावर बोलायला घाबरतात, प्रतिनिधींवर बोलायला घाबरतात. का घाबरायचंय आपण? आपण टॅक्स भरतो, आपण मतदान करतो. तर आपण अपेक्षा करणं काय चुकीचं आहे? आम्हाला चांगले रोड भेटले पाहिजेत ही अपेक्षा काय गैर आहे? आम्हाला सुरक्षा भेटली पाहिजे ही अपेक्षा काय गैर आहे? आमच्या भागातला क्राईम कमी झाला पाहिजे ही अपेक्षा काय गैर आहे? आमच्या भागातलं ट्रॅफिक कमी झालं पाहिजे ही अपेक्षा काय गैर आहे? आणि ह्या अपेक्षा व्यक्त केल्यानंतर त्या पूर्ण करायची जबाबदारी लोकप्रतिनिधींची. वारंवार आपण मुद्दे त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय आणि ते मार्गी लावत नाही तर आपण कुठेतरी चुकीचा निर्णय घेतला हे लोकांना कळलं पाहिजे. मग आज ह्या ज्या समस्या आहेत याच्यामधली मग सगळ्यात महत्वाची समस्या कोणती आहे? की सगळ्या समस्या महत्वाच्या आहेत किंवा ज्याच्यामुळे आज गंगानगर भागाला हाय प्रॉब्लेम सोसावे लागतात? सगळ्यात महत्वाची समस्या आहे क्राईम, महिला सुरक्षा. आणि त्याच्यावर बोलायला कोण तयार नाही. म्हणजे अशी काही घटना घडली की मेणबत्त्या घेऊन लोक निघणारी भरपूर आहेत. पण ती घटना घडण्याच्या घडलेल्या पूर्वी गोष्टीवरती भाष्य करणारे लोक खूप आहेत. खूप आहेत पण घडण्याआधी कोणी भाष्य करत नाही. म्हणजे आंदोलन करणारी, मेणबत्ते घेऊन फिरणारी, सोशल मीडियावर पोस्ट करणारी भरपूर लोक आहेत. पण ती घटना घडू नये याची पूर्वतयारी कशी करू शकतो? समाजाची बांधणी कशी करू शकतो? कसं एकत्रित लोकांना आणू शकतो? वैचारिक दृष्टिकोन लोकांचा कसा बदलू शकतो? या गोष्टी घडवायसाठी छोट्या छोट्या भागांमध्ये ते प्रयत्न केले पाहिजेत. आज गंगानगरमध्ये 47-48 मंडळ आहेत. ही मंडळ उत्सव करत असतात, गणेश उत्सव करत असतात, देवीचा उत्सव करत असतात, डॉक्टर बाबासाहेबांची जयंती करत असतात, शिवजयंती करत असतात. ह्या गोष्टी तुम्ही करत असताना ज्यावेळेस एकत्रित येतात त्यावेळेस तुम्ही काहीतरी समाज घडवण्याच्या किंवा समाज आपला भाग सुरक्षित कसा होईल याच्या चर्चा तुम्ही घडवल्या पाहिजे. ना की डांगडिंग कुठेतरी डान्स केला पाहिजे. हा, ते आम्ही पण कधीतरी केलेलं आहे, तो तेवढ्या पुरतं असलं पाहिजे. पण ते झाल्यानंतर किंवा त्याच्या पूर्वी कुठेतरी एक विचार विनिमय झाला पाहिजे, चर्चा झाली पाहिजे. मग आता हे तू म्हणतोस की चर्चा, मग ही चर्चेने हा प्रश्न सुटणार आहे का? कारण की माझा प्रश्न तुला असा आहे की गंगानगर सुरक्षापूरक, संरक्षणपूरक बनवणं म्हणजे नक्की काय करणं? की चर्चेने हा प्रश्न सुटणार आहे का? नक्कीच चर्चेने प्रश्न सुटत नाही असं कसं म्हणू शकता? चर्चा आपल्या लोकसभेत बी चर्चाच होत असतात, त्या चर्चेतच मार्ग निघत असतात. तर आपण स्थानिक स्वराज्य संस्था आहे, चर्चेनेच मार्ग निघणार आहे. चर्चेने मार्ग निघणार इन द सेन्स की आज ज्येष्ठ मंडळी जे रिटायर झालेले आहेत, आज गंगानगरमध्ये 300-400 ज्येष्ठ मंडळी असतात, त्यांची नजर, करडी नजर गंगानगरच्या आसपास असली पाहिजे. त्यांनी त्या गोष्टी लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवल्या पाहिजे की आमच्या भागात असा गैरप्रकार झालेला आहे. तरुण मंडळींना बऱ्याचशा गोष्टी माहिती असतात, खाचाखुणा माहिती असतात, त्या गोष्टी लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. बरं, तुम्हाला जर लोकप्रतिनिधीची तेवढी क्षमता वाटत नसेल तर त्यानंतर प्रशासन आहे तुम्हाला. फुरसुंगी पोलीस स्टेशनचे PI आहेत त्यांच्याकडे जावा, पुण्याचे CP आहेत त्यांच्याकडे जावा, त्या समस्या मार्गी लावून घ्या. आणि मी एकट्याने इनिशिएटिव्ह घेण्यापेक्षा गंगानगर मधल्या 100-200 युवकांनी हा इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे. आणि जेवढे जास्त युवक याच्यात सहभागी होतील तेवढा लवकर प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. कारण की समस्या प्रत्येकाला आहे, फक्त त्याच्यावर अजून आवाज कोणी उठवलेला नाही किंवा त्याच्यावर शांतपणे चर्चा चालू आहे. म्हणजे नुसतं कट्ट्यावर बसायचं आणि चर्चा करायची, आउटकम काय काढायचं पुढाकार घेण्यामध्ये कुठेतरी कमी पडतंय. मग ह्याच्यामध्ये ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट काय होतो? इम्पॅक्ट महिला सुरक्षा. बरं, ट्रॅफिकच्या समस्येवर भाष्य करायला गेलो आपण की आता तुम्ही मध्यंतरी पाहिलं असेल की त्रिमूर्ती चौक ते रिक्षा स्टँड या दरम्यानचा ट्रॅफिकचा प्रश्न मी उचलला होता आणि आम्ही युवकांनी एकत्र येऊन तिथं नो पार्किंगचा बोर्ड लावला. ACP-ला त्या संदर्भातलं पत्र दिलं, सिओनला, नगरपालिकेच्या सिओनला त्या संदर्भात पत्र दिलं. दोघांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. पण मग शेवटी आम्हीच तिथं नो पार्किंगचे बोर्ड लावले आणि थोड्या काळापुरतं ते नो पार्किंगचे बोर्ड तिथं राहिले, लोकांनी गाड्या लावायचं बंद केलं आणि सकाळी लहान मुलांच्या ज्या बसेस जात होत्या त्या व्यवस्थित जायला लागू लागल्या. म्हणजे ट्रॅफिकची समस्या त्या थोड्या काळापुरता निर्मूलन झालं. पण कुणीतरी वाईट प्रवृत्तीने ते बोर्ड काढून टाकले, आता पुन्हा एकदा गाड्या तशाच लागलेल्या असतात. म्हणजे परत प्रश्न जैसे ते, जर पोलिसांनी योग्य वेळी कारवाई केली असती, 1-2 गाड्यांना पावत्या टाकत राहिले असते आठवड्यातनं, तर एक गंगानगर मध्ये लोकांना मेसेज गेला असता की इथं गाडी लावली नाही पाहिजे
इथं गाडी लावली तर आपल्या गाडीला पावती होती आणि इथं गाड्या लागल्यामुळे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होतो. त्या ट्रॅफिकचा प्रॉब्लेम बरं गाड्या लावणारे लोक किती 5-10 लोक आहेत. त्याचा प्रॉब्लेम गंगानगरमध्ये राहणाऱ्या 50,000 लोकांना होतो ना. बरं फक्त गंगानगरचेच लोक नाही राहत. सासवड रोड पासून लोक निघतात सोलापूर रोडला जायला. त्या लोकांच्या गाड्या त्या रोडने वाहतूक असते. मग एवढं ट्रॅफिक जॅमची समस्या असताना कोण म्हणजे मी त्याच्यावर कितीतरी वेळा भाष्य करून पण मार्ग नाही निघाला. पण प्रयत्न सोडणार नाही. याच्यावर नक्की मार्ग काढ. मग आता संरक्षण आलो ट्रॅफिक ही जी गोष्ट आहे त्याच्याबरोबर अजून कोणत्या समस्या आहेत जे की संरक्षण पूरक बनवणं गरजेचं आहे गंगानगरला? तुम्ही जे जसं म्हणले की महिला सुरक्षा म्हणजे नक्की काय? हा त्यासाठी पहिली गोष्ट की पोलिसांबाबत असणारी भीती लोकांनी बाजूला केली पाहिजे की आसपास काहीतरी विचित्र घटना घडली तर 112 नंबरला फोन केला पाहिजे. क्विक रिस्पॉन्स असतो. 5 ते 8 मिनिटात पोलीस त्या ठिकाणी येतात. विशेष म्हणजे आपली माहिती गुप्त राहते. पोलीस येतात त्यांचं ते काम करतात आणि निघून जातात. तर असे जर फोन करत अवेअर लोक राहिले गंगानगर मधले, त्रिमूर्ती नगर मधले, अमृत नगर मधले, कानिफनाथ नगर मधले, महात्मा फुले वस्ती मधले असे लोक सगळे जर अवेअर राहिले, त्यांनी आसपासच्या घटनांचा इन्फॉर्म सल्ला करत राहिले, पोलिसांचे व्हिजिट होत राहिले, ते कारवाई करत राहिले, तर बाय डिफॉल्ट गुन्हेगारीचा रेशो कमी होणार आहे. आणि दुसरी गोष्ट गंगानगर मध्ये ज्या प्रमाणात भाडेकरी वाढत चाललेले तर ती भाडेकऱ्यांचे अग्रीमेंट्स किंवा भाडेकऱ्यांसाठीचा एक फॉर्म असतो जो त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला पोलीस स्टेशनला द्यायला लागते. ते फॉर्म मी बऱ्याच लोकांना वाटलेले आहेत. आज 200-250 फॉर्म मी ते लोकांना वाटलेले आहेत. त्या फॉर्मला तुमची इन्फॉर्मेशन भाडेकऱ्यांची इन्फॉर्मेशन लावून ती पोलीस स्टेशनला जमा करणं अशा प्रकारची म्हणजे भाडेकरांबद्दल एक वैयक्तिक त्यांची माहिती ही प्रशासनाला मिळाली पाहिजे की बरोबर. आपण कोणत्या प्रकारचा भाडेकरी ठेवतो. उद्या जाऊन त्यांच्याबद्दल काय चुकीचं नाही घडलं हा पाहिजे. याची जबाबदारी मालकाची. बरोबर. सो हे कुठेतरी घडत नाहीये. याच्यावरती संरक्षणाचा एक मुद्दा हा मार्ग आहे बोलला त्याच्यावर की तुम्ही माहिती द्या, फॉर्म भरा आणि अग्रीमेंट करा, 112 ला फोन करा, लोकप्रतिनिधींना समस्या सांगत राहा. ह्याच्यातनच मार्ग निघणार आहे. तुम्ही मगाशी बोलला की ट्रॅफिक समस्येबद्दल. मग ट्रॅफिक समस्यांबद्दल ही जी मोठी समस्या आहे ट्रॅफिकची त्याच्यामुळे तेथील नागरिकांचं दैनंदिन जे जीवन आहे ते विस्कळीत झालंय. मग ह्या ट्रॅफिकची समस्या आहे याच्यामध्ये चूक कोणाची नाही? ह्याच्यात नक्कीच झोपलेल्या जनतेची चूक आहे आणि अकार्यक्षम प्रतिनिधींची. प्रशासनाला ऑलरेडी आपण भरपूर वेळा सांगितलेलं आहे. आता तुम्ही पाहिलं समाधान कॉलनी पासून अवधूत नगर मध्ये जाताना लोकांची दमछाक होती. बर तिथं थांबणारे भाजीवाले किंवा हातगाडेवाले ह्या लोकांना भाजीवाल्यांची दुकान आहे तिथं. तुम्ही त्या दुकानामध्ये फॅब्रिकेशनचं पूर्ण काम करून घेतलं आतमध्ये तर तुम्ही जे बाहेर 7 ते 8 फूट जागा खाताय ज्याच्याने ट्रॅफिक होते ते कॉम्पॅक्ट होऊन जाईल ना. बरं हे गाईड करणारा लोकप्रतिनिधी नाही. आमच्यासारख्या लोकांचं कोण गोष्टी सिरियस घेत नाही. पण ह्याच गोष्टी लोकप्रतिनिधींनी सांगितल्या की तुमचे शॉप्स आहेत, तुम्ही शॉपच्या आतमध्ये फॅब्रिकेशनची कामं करा जेणेकरून रोड रिकामा राहील आणि जे कोणी हातगाडीवाले असतील त्यांना एक वेगळ्या विशिष्ट जागा द्या. ट्रॅफिकचा प्रश्न चुटकीसरशी सॉल्व्ह होण्यासारखा आहे. व्यवस्थितपणे केलं पाहिजे. हो मॅनेजमेंट करायला म्हणजे तुम्हाला चर्चा करायची लोकांसंग. तुम्हाला 5 ते 10 लोकांचा विचार करायचा आहे का गंगानगर मध्ये राहणाऱ्या 50,000 लोकांचा विचार करायचा आहे हे तुम्ही ठरवायचंय. आता हे गंगानगरच्या लोकांनी विचार केला पाहिजे की आपण ज्यांना त्या ठिकाणी हे केलेलं आहे त्यांना हे प्रश्न त्यांच्या पुढे नेले पाहिजेत. कारण की त्यांना समस्या माहित नाही. समस्या जनतेने त्यांना सांगितल्या पाहिजे लोकप्रतिनिधींना. तेव्हा ते त्याच्यावर मार्ग काढतील. आणि मगाशी मी जसं आपल्या पॉडकास्टचे इंट्रोडक्शन देत होतो त्याच्यामध्ये एक मुद्दा महत्वाचा होता की विनाकारण बदनाम गंगानगरचं नाव केलं जाते. तर ही विनाकारण बदनाम म्हणजे नक्की काय? आता मध्यंतरी भेकराईनगर मध्ये एक दुर्दैवी घटना घडली आणि सगळ्या मीडियानी किंवा ज्या रील्स न्यूज रिपोर्टर असतात त्यांनी त्याच्यात गंगानगरचं नाव मेन्शन अच्छा केलं. मी तुम्हाला याच्यामध्ये एक प्रश्न विचार गंगानगर आणि तुम्ही आता बोलले भेकरनगर हे साधारणतः अंतर किती? साधारण 1-1.5 किलोमीटरचं अंतर आहे. भेकराईनगर नगर नंतर गुरुदत्त कॉलनी नंतर पुरंदर कॉलनी त्यानंतर त्रिमूर्ती नगर त्यानंतर गंगानगर येतं. म्हणजे एवढ्या मध्ये वस्त्या असताना तुम्ही डायरेक्ट गंगानगरचं नाव टाकताय. म्हणजे क्राईम एका ठिकाणी झालंय आणि तिथे गंगानगरचं नाव घेतलं जातं. सॉफ्ट टार्गेट झाले. गंगानगर म्हणजे कुठेही क्राईम झालं तर गंगानगरचं नाव टाकून द्या. बरं गंगानगर मध्ये तुम्हाला सांगतो की आज डॉक्टर, वकील, इंजिनियर, सीए प्रत्येक कॉलनीमध्ये पोलीस कॉन्स्टेबल, छोटे मोठे व्यावसायिक असे प्रतिष्ठित लोक राहतात. एवढे प्रतिष्ठित लोक राहत असताना तुम्ही आमच्या भागाला बदनाम का करताय? गंगानगरच्या लोकांनी अभिमानाने सांगायला सुरुवात केली पाहिजे की मी गंगानगरला राहतो आणि आम्ही गुन्हेगार नाही. हा मेसेज पूर्ण तालुक्याला गेला पाहिजे.
मग आता हे तुम्ही म्हणताय सांगत नाहीयेत की गंगानगरची लोक म्हणजे आपुलकीने किंवा हक्काने सांगत नाही आम्ही गंगानगरमध्ये राहतोय. तर ह्याच्या मागचं कारण की त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा असेल किंवा प्रशासनाचा वेगळा असेल. लोकांना अपमानित वाटतं, गंगानगर मध्ये राहणाऱ्या लोकांना अपमानित वाटतं की मी गंगानगर मध्ये राहतो का हे सांगू का नको. कारण की शाळांच्या ऍडमिशनला ज्यावेळेस गंगानगर मधनं कोणी जातं तर त्यांना त्या ठिकाणी भेटलेले रिएक्शन कारण आहे. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मित्रमंडळीला बाहेर कुठं हडपसर किंवा इतर भागात जाता सांगता तुम्ही गंगानगर, ते रिएक्शन देतात, गंगानगर मध्ये राहतो. अरे गंगानगर मध्ये चांगली लोक राहतात, प्रतिष्ठित लोक राहतात, असं करायची काही गरज नाहीये. गुन्हेगारी कुठं नाही, गुन्हेगारी सगळीकडे आहे. मग विशेष करून बदनाम गंगानगरला का केलं? हे विनाकारण होते की काहीतरी याच्या मागे विचार आहे? कोण करते काय करते याबद्दल कल्पना नाही, पण नागरिकांनी आता इथून पुढे अभिमानाने सांगायला सुरुवात केली पाहिजे की आम्ही गंगानगरला राहतो. आता हा जो गंगानगरचा भाग आहे ठीक आहे, त्याच्यामध्ये जर पाहिलं गेलं तर प्रशासन, तुम्ही सांगताय प्रशासन किंवा प्रतिनिधी आणि नागरिकांची चूक आहे. पण ह्याच्यामध्ये मग असं कुठेतरी होतंय का की नागरिकांना ही जी पद्धत आहे जे प्रशासनापर्यंत आणायची किंवा लोकप्रतिनिधी किंवा प्रतिनिधी यांच्याबद्दल काय गैरसमज आहे, त्याच्यामुळे ही कुठेतरी समस्या वाढत चालली, त्यांना आपली समस्या मांडायच्या कोणाला नक्की हेच माहिती नसेल. बऱ्याचदा मोस्टली मला असं वाटतं की लोकांना काही घेणं देणं नाही, की प्रत्येकाला माझं घर मी एवढ्या पुरतं लिमिटेड आहे. त्यांना फक्त काय करायचंय, तोंड सुख घ्यायचे, कट्ट्यावर बसायचे आणि राजकारण्यांना शिव्या घालायच्या. प्रत्यक्ष त्यांना काय आहे त्याच्यात परिस्थिती बदलायचा विचार काहीच नाहीये, फक्त त्यांना तोंड त्याविषयी सुख मजा घ्यायचं. घ्यायची फक्त. तोंड सुख घ्यायचंय की लोकप्रतिनिधींना शिव्या घालायच्या, प्रशासनाला शिव्या घालायच्या. त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे एकट्या दुकट्याने उतरून कामं नाही, बदल नाही घडू शकत. तुम्हाला समूहाने एकत्रित येऊन त्या गोष्टी करायला. पण लोकांना कुठेतरी माहितीच नाही की कोणाला भेटायचंय. नक्कीच माहित नाही लोकांना. लोकांना अवेअरनेस कुठेतरी कमी पडते असं वाटतं का? लोकांना फुरसुंगीचे सीओ कोण आहेत, आपले लोकप्रतिनिधींची नाव माहितीत पण त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर नाहीयेत. बरं प्रॉब्लेम सांगायला मागे पुढे विचार करायचा, कशाला सांगायचे, जाऊ दे ना, जाऊ दे ना. ह्यामुळे हे सगळं हे होतंय. अच्छा, म्हणजे कुठेतरी गैरसमज निर्माण झालेला आहे की त्यांना ही पद्धत माहिती नाहीये की ह्यावरती कसं मार्ग काढायचा. तर श्री, तू मगाशी बोलता बोलता बोललास की गंगानगरमध्ये प्रशिक्षित लोक, व्यावसायिक लोक राहतात आणि चांगली लोक राहतात. सो ह्या गंगानगरबद्दल अजून असं काय तुला एवढी आत्मीयता वाटण्यामागचं कारण काय? माझं जन्मस्थळ आहे, लहानपणापासून आयुष्य तिथं व्यतीत केलेलं आहे. त्यामुळं ज्या ठिकाणी आपण राहिलोय, खेळलोय, बागडलोय त्याविषयी प्रेम असणारच. आणि ते जर असं बदनाम होताना दिसतंय तर ते नाही बघवत आहे. मी ज्या ठिकाणी राहतो ते अभिमानाने सांगू शकत नसेल तर एक पर्याय आहे की एक तर ते सोडून दुसरीकडे राहायला जाणं किंवा मग तिथं राहून त्या गोष्टी बदलणं. तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट माहितीये का, या क्राईम मुळे गंगानगर मधल्या प्रॉपर्टी एवढ्या विक्रीला आहे पण त्याला खरेदी करणार कोण नाही. म्हणजे या क्राईम मुळे तुमच्या प्रॉपर्टीची व्हॅल्युएशन बी पडलेली आहे. सर्वसामान्य लोकांनी हे लक्षात घ्यावं की आज जिथं जिथं घरं विकायला आहेत आसपास, प्रत्येकाला माहिती आहे की जिथे जिथं घरं विकायला आहेत त्यांनी किती वर्षापासून घर विक्रीला काढले आणि किती डाऊन किंमत त्यांना भेटते. हे काय कशामुळे होतंय याचा बारीक विचार लोकांनी करावा. कुठेतरी एका गोष्टीमुळे, ह्या समस्यांमुळे ह्या गोष्टीचा कुठेतरी फटका बसतो. हा इम्पॅक्ट आहे म्हणजे फायनान्शियल क्रायसिस पण होतो त्याच्यामुळे. 100% की तुमच्या भागाची इमेज खराब झाल्यामुळं तुम्ही जे एवढी कष्टाने कमवलेली प्रॉपर्टी त्याची व्हॅल्युएशन डाऊन होते. बरं डाऊन तर होतेच, परत ते विक्री बी जात नाही की विकलं बी जात नाही 5-5 वर्ष. मग हे बदलायचं असेल तर तुम्हाला एकत्र द्यायला, तुम्ही जर मागचा डाटा काढला एक 10 वर्षातला तर कमीत कमी 200-250 लोक गंगानगर सोडून गेलेले बाहेर राहायला. आहे या अवस्थेत घर सोडून, हो स्वतःच घर असताना एक तर ते विक्री करून बाहेर गेलेले आहेत किंवा ते पूर्णपणे भाड्याने दिलंय आणि चांगल्या ठिकाणी कुमार प्रॉपर्टी मध्ये, बेकऱ्यामध्ये, गिन काउंटी मध्ये, हडपसर मध्ये, मगरपट्ट्यामध्ये अशा ठिकाणी शिफ्ट झालेले. सोडण्यावर त्यांचा नक्की विचार काय? सुरक्षित वातावरण नाही वाटत आहे. हेच एकमेव कारण आहे, दुसरं कारण नाही. ट्रॅफिक, असुरक्षा, बकालीकरण, ऑर्गनाइज गोष्टी नाहीत. बरं गंगानगर मधल्या लोकांचा दोष काय आहे की गंगानगरचे लोक बोलत तर नाहीत आणि प्रत्येकाने आपल्या घराला पार्किंग असणं खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आता शहरीकरणामध्ये सगळ्यात अडचणीचा विषय होतो. गल्लींमध्ये रोज भांडणं कशामुळे होतात की ह्याची गाडी रोड मध्ये, ह्याची रिक्षा रोड मध्ये, ह्याची 2 व्हीलर रोड मध्ये, ह्याच्या भाडेकऱ्याची 4 व्हीलर रोड मध्ये, अशी गंगानगरच्या गल्लोगल्लीमध्ये भांडणं चालू आहेत. रोज हाणामाऱ्या होत्या. तुम्ही जर भाडेकरी ठेवत असाल तर त्या भाडेकऱ्याला पार्किंगला जागा देण्यासाठी तुमच्याकडे जागा असेल, सुखसुविधा केल्या पाहिजे. हा तरच तुम्ही त्याला रूम भाड्याने द्या.
तुम्ही रिक्षावाले भाडेकरी ठेवताय, तुम्ही कारवाले भाडेकरी ठेवताय आणि त्यांची गाडी रोडवर. म्हणजे हे सुज्ञ नागरिकाचं लक्षण नाही. सिव्हिक सेन्सचा बी विचार केला पाहिजे. प्रत्येक वेळेस प्रशासनच दोषी असेल आणि लोकप्रतिनिधीच दोषी असतील असं नाही. तुमची छोटी मोठी काय जबाबदारी आहे तुमची जबाबदारी आहे की तुम्ही पार्किंग ठेवा. पार्किंगची समस्या भयानक आहे आता. गल्लीमध्ये जर एखादी दुर्दैवी घटना घडली, एखादी अँब्युलन्स किंवा अग्निशामकची गाडी यायची म्हणली गंगानगरमध्ये, तर त्या घराची राख होईपर्यंत ती गाडी तिथं पोहोचणार नाही. आणि एखाद्याला अटॅक वगैरे आला, काही घटना घडली, त्याला बाहेर काढायचं, गल्लीच्या बाहेर निघेपर्यंत त्याचा मृत्यू होऊन जाईल. बापरे. एवढी दुर्दशा आहे. मग हे कुठेतरी सर्वसामान्य लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही भाडेकरी ठेवताय ना, तर एक तर त्याची इन्फॉर्मेशन तर द्याच, पण त्याच्या गाड्या तुम्ही रोडमध्ये उभ्या करू नका. टू व्हीलर ठीक आहे, टू व्हीलर ऍडजस्टेबल असतात, पण रिक्षा, कार, टेम्पो या गोष्टी रोडच्या मध्ये असतात. या गोष्टी लोकप्रतिनिधी पण समजून सांगतात लोकांना, पण तुम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करता तर प्रतिनिधींची पण तुमच्याकडून अपेक्षा असणार आहे ना. अर्थातच. तुम्ही नागरिक म्हणून ह्या गोष्टी करा, ते बदल तुम्ही घडवल्यानंतर ते बाकीच्या पुढच्या गोष्टी ते करून घेतील. आणि मग याच्यावरती तू असं बोलतोस की ठीक आहे, संरक्षण किंवा ट्रॅफिक आणि गुन्हेगारी, मग गुन्हेगारी रोखण्यासाठी आपण काय प्रबंध लावले पाहिजेत? गुन्हेगारी कमी करणं तसं खूप अवघड आहे, कारण की आजकालची जी तरुण पिढी आहे तिच्यात संयम अजिबात राहिला नाही. छोट्या छोट्या गोष्टीवर अग्रेसिव्ह होते. एकतर घरात वातावरण चांगलं असणं गरजेचं आहे. आणि आता जी गुन्हेगारी पिढी झाली ना, ह्यांना आई वडिलांनी आपल्याला जसं सांभाळलं तसं सांभाळलेलं नाही. कारण की आपल्याला मारून चोपून चूक समोरच्याची चूक असली तरी आपल्याला मारलेलं आहे. पण ह्यानंतर जी आता गुन्हेगार पिढी तयार झालेली, ह्यांना आई बापांनी कधी टिकली पण नाही मारली. कारण प्रेम, लाड या गोष्टी. मग त्यांना मुख्य प्रवाहात आणणं, शेवटी जबाबदारी समाजाची थोडीफार लागते, की समाजाने किंवा लोकप्रतिनिधींनी अशा तेच लोकांना. मला प्रश्न आहे पुढचा तुला, की ह्याच्यामध्ये आता गुन्हेगारीवरती म्हणजे जी कोणी व्यक्ती असेल, मुलगा असेल किंवा युवक असतील, जे गुन्हेगारी भोगून आलेत, मग त्यांच्यासाठी प्रशासन किंवा प्रतिनिधी यांचा त्यांनी नवीन मार्ग किंवा नवीन आयुष्य चांगल्या पद्धतीने जगलं पाहिजे, यासाठी रोजगाराची संधी काय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न ते करता निश्चित, येते कारण की का? त्याविषयी काय हालचाल त्यांनी केली आहे का? आता प्रत्येकाचा कामाचा ग्राफ आपल्याला माहित नसतो. काही लोक काम करत असतात, ते दिसत नसतं. पण अशा लोकांना कुठेतरी व्यवसाय करण्यासाठी किंवा त्यांनी स्वतः ह्या अशा लोकांकडे गेलं पाहिजे, की आम्हाला व्यवसाय करायचंय, एकाकडे नाही, दुसऱ्याकडे नाही, तिसऱ्याकडे नाही, चौथ्याकडे. पण संयम सोडला नाही पाहिजे. कधी ना कधी काम होतं. त्यांनी कामधंद्याकडे फोकस केला पाहिजे आणि या क्षेत्रापासून बाहेर पडलं पाहिजे, कारण की जे ते भोगून आलेले आहेत त्यांच्या गोष्टी ऐकल्यावर नंतर कळते की किती दुर्दैवी आयुष्य आहे आणि बाहेर किती सुंदर आयुष्य आहे. जर तुम्ही आर्थिक गोष्टी कमवायला लागले आणि चांगल्या गोष्टी जगायला लागले, तर तुम्हाला कळेल की ही गुन्हेगारी तुच्छ आहे, वाईट आयुष्य आहे. तर ते जे म्हणजे त्यांच्या बाजूने मी बोलतो असं नाही, पण ते जे गुन्हेगार कोणी भोगून आलेत त्यांना आपण समाजामध्ये कुठेतरी थोडा विचार करतो की नाही, यांनी एक चुकीचं कृत्य केले, त्यांना आपण जागा देणं, हेही एक कुठेतरी विचार येत असेल, त्यामुळे त्यांना ते रोजगाराची संधी उपलब्ध होत नसते. तो कम्फर्ट झोन त्या व्यक्तीचा आहे, गुन्हेगाराचा आहे, की मी कसं लोकांपाशी चांगलं वागेल. त्यांनी स्वतःला प्रूव्ह केलं पाहिजे की नाही, ही घटना माझ्याकडून चुकीची घडलेली, मला आता मुख्य प्रवाहात यायचंय. अग्रेशन सोडलं पाहिजे, तरच ते बदल होणार आहे. त्याला स्वतः जाऊन कोण हे करणार नाही, त्यानंतर त्याला मेहनत घ्यायची, त्यांना पुढाकार घेतला पाहिजे. आणि हात देणारे लोक भरपूर आहेत समाजात. बाबा तू ही गोष्ट केलेली आहे, वाल्याचा वाल्मिकी झालाच ना. तू मग अशी बोलता घर मालक आणि भाडेकरू याबद्दल बोललास, मग घर मालकच नक्की भाडेकरांबद्दल प्रशासनाला माहिती का देत नाही? त्यांच्या मनात असं काय गैरसमज किंवा त्यांचे पोलीस स्टेशन विषयीचे गैरसमज आहेत. पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर 2 पैसे द्यायला लागतील का? आता तुम्ही गंगानगर मधल्या लोकांना सांगाल तुम्ही मध्यंतरी मी तसं तू म्हटलं तर मी काही फॉर्म वाटले, हा. मग तू फॉर्म वाटल्यानंतर तुला त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळाला की नाही मिळाला, की तुझे ते कष्ट व्यर्थ गेले? म्हणजे जे मी प्रयत्न अपेक्षित करत होतो तसा रिस्पॉन्स नाही आला. कारण की आपल्या लोकांना त्या गोष्टीसाठी जागरूक करणं खूप कठीण आहे. म्हणजे तेवढं पुरतं ऐकणं आणि ते हा, सोडून हे ऐकलं कुठेतरी आणि होतंय का? सोडून दिलं. म्हणजे ती जनजागृती तेवढा काळ टिकून राहत नाही, पण ती टिकून राहिली पाहिजे. हे कुठेतरी भीती त्यांच्या मनात आहे का? हो, आता मी त्या गोष्टीसाठीच पीआय साहेबांना तिथं बोलवलं होतं, की त्यांच्या तोंडून ऐका. तुम्हाला तिथं ना 1 रुपया भरायचा आहे. पोलीस स्टेशन मध्ये तुम्हाला 1 रुपया द्यायचा नाही. तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे. फॉर्मवर तुमचे फोटो लावायचे, आधार कार्ड लावायचे आणि ते जाऊन सबमिट करून एक कॉपी तुमच्याकडे ठेवायची. एवढी साधी सिंपल आहे. का पोलिसांना घाबरायचं आपण? आणि आत्ताची सिस्टीम एवढी सुंदर झालेली आहे. तुम्ही ऑब्झर्व केला असेल की
लोक पोलिसांचे व्हिडिओज काढतात गुन्हे करताना, लाच घेताना, ट्रॅफिकच्या बाबतीत आरेरावीची भाषा करताना, आणि ते व्हिडिओज कमिशनर ऑफिसला जातात आणि त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होती. गंभीर गुन्हा असेल तर बडतर्फीची कारवाई होती. म्हणजे लोकांनी जर त्यांना माहिती असेल ट्रॅक आपला, तर पोलिसांवर पण कारवाई होती. आजकाल सोशल मीडियामुळे सगळ्यांना Social अवेअर media मुळे झाले म्हणा की किंवा चुकीच्या गोष्टी करायच्या नाहीये हा, किंवा केल्या तरी त्या लोकांसमोर येतात. समाज सुशिक्षित झालेला आहे, त्याचे अधिकार त्याला कळत आहेत काय आहेत ते. त्या अधिकाराप्रमाणे काय होईल की एखाद्या पोलिसांनी गैरव्यवहार केला तर त्याची कंप्लेंट द्या तुम्ही सीपी ऑफिसला, कारवाई होती. आणि तुम्ही डाटा काढून बघा, एवढ्या काळात ह्या जे 5-6 वर्षामध्ये मोठ्या मोठ्या पोलिसांवर कारवाई झालेली आहे, बडतर्फीची कारवाई झाली, निलंबनाची कारवाई झाली. का? ते त्यांचं काम चोख करत नाही. तर तुम्ही तुमचा अधिकार ओळखला तर तुम्ही काही करू शकता. मग आता श्री, तू एवढ्या परखडपणे हे विषय मांडतोयस, तर तुलाही माहिती आहे की परखडपणे विषय मांडणाऱ्या माणसाची दशा काय होत असते. तर तू आज समोरून एवढं बोलतोयस, मग कुठेतरी या गोष्टीविषयी तुझ्या मनामध्ये काय भीती किंवा तुला असं वाटत नाही का की नाही मी बोलतोय आणि माझ्याबद्दल काय चुकीचं घडेल? निश्चित मला कसलीच भीती नाहीये. आणि जेव्हापासून मी ह्या गोष्टी करतोय, मला लोक सांगतात की कशाला फोकस लावतोय, पण कुणीतरी समोर आल्याशिवाय समाज बदलणार नाही. आणि मला माझ्या गंगानगरची प्रतिष्ठा वाढवायची आहे. त्यासाठी त्याग द्यायला लागलं तरी काय अडचण नाही, कारण की मी अशा बोलण्याने काही लोकांना त्रास होऊ शकतो, पण माझी शुद्ध भावना आहे की गंगानगर, त्रिमूर्तीनगर, अवधूत नगर, ज्या भागात तू वास्तव्य ज्या करतोस तो भागात भाग मी चांगला झालाच तो प्रतिष्ठित झाला पाहिजे. लोक त्या भागाविषयी अभिमानाने बाहेर सांगू शकले पाहिजेत. किंवा गेलेले लोक पुन्हा आले पाहिजेत हा, त्यांच्या जागी राहिलं. जे लोक गंगानगर सोडून गेले त्यांना असं वाटलं पाहिजे की नाही नाही, आपण गंगानगर मध्ये राहिलं पाहिजे. एवढं चांगलं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे. म्हणजे कुठेतरी म्हणजे हा विषय एक घातपात झाल्यानंतर बदलेल, तुला असं वाटतंय? हा, म्हणजे आपल्या समाजाचा प्रॉब्लेम असा आहे की एखादी दुर्दैवी घटना झाली, एखाद्या चांगल्या व्यक्तीचे गेला की तो पेटून उठतो, मग मेणबत्त्या घेऊन, हा, म्हणजे तो मेणबत्त्या घेऊन निघतो, आंदोलन करतो, बोर्ड लावतो. त्याच्या पूर्वी तयारी करत नाही समाज कधी. काहीतरी एक एखाद्या व्यक्तीला त्याग करायला लागतो आणि त्यानंतर. पण माझं गंगानगर मधल्या लोकांना सांगणं आहे की जरी या गोष्टीसाठी, या क्राईम आणि महिला सुरक्षेसाठी मला माझ्या देहाचा त्याग करायला लागला तरी मी करायला तयार आहे, पण त्यानंतर तरी उठून जागे व्हा आणि आपल्या गंगानगरची प्रतिष्ठा, त्रिमूर्तीनगरची प्रतिष्ठा, अवधूत नगरची प्रतिष्ठा कशी वाढेल यासाठी एकत्रित या, एक रचना करा आणि चांगला भाग घडवा. आज तू एवढं सगळं जर पुढे येऊन बोलतोयस परखडपणे, तर त्याचबरोबर तू आज युवकांबद्दल बोलतोयस. मग आज तू यंग युवकांना, तू ही यंगच आहे, तूही जास्त आज कमी वयात तू पदार्पण केलेस राजकारणामध्ये आणि ते परखडपणे तू निर्भीडपणे पार पाडतोस. मग यंग युवकांसाठी तू काय योगदान दिलेस किंवा तुझं योगदान काय आहे? आता मी ज्या लोकांमध्ये बसतो उठतो ती सगळी तरुण पिढी आहे. म्हणजे जेन झी, आपण मिलेनियल आहे, पण मी ज्यांच्यात उठतो बसतो ते जेन झी आहेत. आणि ज्यावेळेस ते माझ्याकडे येतात, बोलतात, तर मी प्रत्येकाला सांगतो की व्यवसाय करा, नोकरीच्या भानगडीत पडू नका. मग कोणाला मेसच्या व्यवसायासाठी प्रेरित केले त्यांनी मेस टाकलेली आहे, कोणाला मोमोजच्या व्यवसायासाठी प्रेरित केले त्यांनी मोमोज टाकले, कोणाला चहाच्या व्यवसायासाठी प्रेरित केले त्यांनी चहाचं दुकान टाकले, कोणाला चायनीजच्या व्यवसायासाठी प्रेरित केले त्यांनी चायनीज टाकले पाहिजे. अशा प्रकारच्या व्यवसायासाठी प्रेरणा दिलेली आहे. आणि त्यांना सरकारी योजनांची माहिती दिली आहे की बाबा ह्या सरकारी योजना आहेत. काही महिला आहेत त्या विचारत असतात की आम्हाला अशा गोष्टी करायच्या, त्यांना त्या योजनांसंदर्भातली माहिती, त्यांचे डॉक्युमेंटेशन कसं करायचे, ते कुठं जमा करायचे, कशी योजना मिळवायची, या संदर्भातली माहिती दिलेली आहे आणि त्यांच्याकडून ती कामं करून घेतो. मी काय करतो, हे मी स्वतः त्या गोष्टी नाही करत, मी त्यांना ते करायला भाग पाडतो. त्यांना माहिती होणं गरजेचं आहे. आयतं स्पून फिडिंग करायचं नाही मला. तुला जर पाहिजे ना, तुला जर मिळवायचं ना, तर मी तुला एफर्ट्स घ्यायला लावणार, मी माहिती तुला करणार, मी गाईड करणार, पण मेहनत तुला घ्यायची. स्पून फिडिंग केल्यानंतर कुणी करत, हा, मला माझ्या गोष्टी पण सांभाळायच्या आहेत आणि मी तुला मार्ग दाखवू शकतो, त्या मार्गावर चालायचं तुला आहे. ती गोष्ट त्यालाही कुठेतरी सांभाळायची. आणि तीच लोक माझ्याकडे येतात ज्यांना मी मार्ग दाखवला, ती त्या मार्गाने पुढे जाते. म्हणजे खरंच तुझा विचार चांगला आहे आणि तू आज यंग जनरेशनला व्यवसाय फक्त सांगत नाही, त्यांना त्यात मदतही करतोस तू. हा खूप चांगला आहे. माझा आता तुला एक अंतिम प्रश्न आणि महत्वाचा प्रश्न आहे की तो आमच्या म्हणजे ऑडियन्ससाठी आहे. आपला हा जो कोणी पॉडकास्ट पाहतोय, तो कोणी महिला असेल किंवा पुरुष असेल, या पॉडकास्टच्या माध्यमातून तू त्यांना किंवा गंगानगरच्या नागरिकांना तू काय संदेश देशील? सगळ्यात महत्वाचं मला सांगायचंय की
महाराष्ट्रात जे कट्ट्यांवर लोकांच्या गप्पा होतात त्या गप्पा होतात महाराष्ट्र राज्याच्या किंवा देशाच्या गप्पा. आज प्रत्येक युवकांनी किंवा त्या भागातल्या लोकांनी तुमच्या भागातल्या विकासावर चर्चा करा. ह्या मोठ्या मोठ्या गप्पा करू नका, तुमचा भाग बदलून घ्या. आता ते पुरंदर मधलं आपलं गाव आडाची वाडी, काय सुंदर गाव केलंय त्यांनी. कोणी केलंय ते? ग्रामपंचायतीने केलंय ना, सरपंचांनी केलंय ना. सरपंचांनी अख्खं गाव एकत्रित केलं आणि त्या गावाच्या माध्यमातून तो हे केला, इनिशिएटिव्ह घेतला. असे तुम्ही तुमच्या ग्रामपंचायती एकत्रित करा, लोकांच्या विचारांनी एकत्रित व्हा, नगरपालिकेत एकत्रित व्हा आणि तुमच्या भागाचा विकास कसा होईल याबाबत डिस्कशन करा. आणि लार्जर कॉन्टेक्स्ट मध्ये तुम्ही महाराष्ट्र बघितलं तर आपसुक समृद्ध महाराष्ट्र दिसणार आहे. तुम्ही भागापासून चालू करा आणि मग तुम्ही महाराष्ट्रपर्यंत तुम्ही तुमच्या भागापासून चालू करा. बाय डिफॉल्ट ह्या सगळ्या ग्रामपंचायती उजळल्या, या सगळ्या नगरपालिका उजळल्या तर त्याचा लख प्रकाश भारत देशात पडणार आहे, जगात पडणार आहे. तुझा विचार खूप छान आहे आणि मी तुला त्यासाठी म्हणजे शुभेच्छा देतो की तुझा हा प्रवास खूप छान पद्धतीने चालू राहू दे आणि त्यात तुला यशही मिळो. तर आमच्या पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल तुझं मनापासून आभार मानतो मी. धन्यवाद. तुम्ही या ठिकाणी मला आमंत्रित केलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. तुमच्या माध्यमातून मी विचार लोकांपाशी मांडू शकलो. खूप खूप आभार. पुढच्या वेळेस मी अपेक्षा करेल की तुझ्या संग मी पुन्हा चर्चा करेल आणि वेगळ्या विषयावर चर्चा करेल की गंगानगरमध्ये बदल घडलेला आहे आणि तो काय घडलाय याविषयी आपण नक्कीच पुन्हा चर्चा करू. नक्कीच यासाठी प्रयत्न करत राहील. धन्यवाद. धन्यवाद.